पुन्हा एकदा 2024च्या रंगपंचमी निमित्त आपण नाशिकमध्ये आलेलो आहे आणि नाशिक हे फेमस असतं त्यांचं राहाड करता. राहाड काय तर राहाड हे तुम्ही जर बरेचसे असे व्हिडिओ बघितले तर तुम्हाला राहाडबद्दल समजून येईल. परंतु थोडक्यात परत एकदा सांगतो, 12 बाय 12 आणि 8 फूट असा जो खड्डा केलेला असतो, तिथं पाणी असतं आणि नॅचरल पद्धतीने जो कलर असतो तो त्यामध्ये सोडला जातं, पूजाविधी केली जाते आणि पूजा एकदा जी संपली त्याच्यानंतर तिची जी डुबकी मारली जाते ते तिथून खरी अर्थाने नाशिकमध्ये रंगपंचमीची सुरुवात होते. आणि तुम्ही बघू शकतात आजच्या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला हा माहोल दिसणार आहे. इथे सगळी तरुणाई आहे. निमका पत्ता कडवा आहे, नाश्त्यात मजा घेऊन जा. अशा पद्धतीने रंगपंचमीची सुरुवात इथं झालेली आहे. तरुणाई हे सगळ्या ठिकाणी जाते. खरं तर 5 ठिकाणी नाशिकमध्ये राहाडचा उत्सव असतो, जसं की शनी चौक असेल, दांबट लेन असेल, आणखी 2-3 ठिकाणी ते पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच. परंतु हा तरुणाईचा दक्ष मला अनुभवायला भेटतोय आणि तुम्ही बघू शकता पूर्ण व्हिडिओमध्ये की रंगपंचमी असावी तर नाशिकसारखी असावी. तर चला संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. आपल्या रंगपंचमी या उत्सवात कोणत्याही प्रकारचा गालबोट न लागता आपल्याला हा सण साजरा करायचा आहे.
तेव्हा पाणी मी आलो तेव्हा गर्दी कमी होती, नंतर गर्दी वाढली, गर्दी वाढते हळूहळू. डुबक्या पण लोक कमी मारत होते. नंतर मग परिस्थिती आता बाहेर गेली, खूप गर्दी वाढली. त्याच परिस्थितीमध्ये मी स्वतः डुबकी मारली. भारी एक्सपिरियन्स आहे. पाणी खूप जास्त थंड आहे, पण मजा आहे. आता ही तांबट लेणीची जी राहाड आहे ती आपण कवर केलेली आहे. पुढची आहे शनी चौकातली, तर बघूया आता गर्दी जर कमी असली तर आपण तिथपर्यंत पोहोचून तिथलाही कवर करण्याचा प्रयत्न करू. तुम्ही म्हणणार की राहाडीचं महत्त्व का बरं इतकं जास्त आहे. राहाड ही साधारण 300 वर्षापासून म्हणजे पेशवेकालीनपासून ही पद्धत किंवा ही प्रथा सुरू झाली नाशिकमध्ये, आणि तेव्हापासून होळीनंतर तर 5व्या दिवसापर्यंत म्हणजे राहाड पर्यंत होळी जळवली जाते आणि नाशिकमध्ये रंगपंचमी सेलिब्रेट केली जाते. तर राहाड ही पद्धत आहे. खूप भारी एक्सपिरियन्स होता. सो मित्रांनो, हा लॉग इथं संपवतोय आणि पूर्ण राहाड आणि तिथला रंगपंचमीचा जिल्लोषपर्यंतपर्यंत पोहोचवला आहे. तर आता माझी इच्छा आहे की मी स्वतः जाऊन तिथं मजा करायची आहे, रंग खेळायचे आहे. जर तुम्हाला हा लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.